नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच राहा, आनंदी राहा. आय होप तुम्ही मजेतच असाल, आनंदी असाल. आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्योती सोनवणे. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात करते मी दुपारी 1 वाजल्यापासून. तर सकाळचं सगळे कामं आवरलेले, चहा नाश्ता झालेला आहे. आणि जाम सर्दी, खोकला, ताप, त्याच्यामुळे जरा आवाज वेगळाच येत आहे. तर तेवढं समजून घ्या. आवाजामध्ये थोडासा फरक पडलेला आहे, तर थोडं समजून घ्या. तर आता वाजले दुपारचे 1. तर चला तर मग आपण करूया आजच्या ब्लॉगची सुरुवात. तर हे बघा, आता माझ्याकडे आहेत 5 माऊ आले स्टिकू खायला. त्यांचा हा खाऊ संपलेला आहे, तर तो आता मी जाते आणायला, कारण हा खाऊ त्यांचा खूप फेवरेट खाऊ आहे. चला, स्टिकू स्टिकू स्टिकू. काली, शिंबी. काली बसली इथे, हा गबरा आहे. शिंबी शिंबी आतमध्ये गेली, आता तिला बोलवते. शिंबी चल, स्टिकू स्टिकू स्टिकू. ती गेली आता बेडरूम मध्ये पप्पांजवळ. ही बघा, ही आली आमची शिंबी आहे बघा. शिंबी, हे घे खाऊदार. हे बघा, हे माझी मांजरे. 3 मांजरं आता मी बाहेर सोडलेत. माझे 3 माऊ आहे. ही माझी काली आहे, ही काली आहे. हा माझा गबरू आहे, गबरू. हा बघू शकता, हा बघा गबरू आहे माझा, गबरू. आणि ही माझी शिंबी, शिंबी माझी, ही शिंबी. हे माझे माऊ आहेत. आणि 2 माऊ आहेत ना तिकडे बेडरूम मध्ये, त्यांना बंद केले. कारण का काय होतं, हे माऊ आहेत ना, हे त्यांचे बच्चू आहेत. आणि ते 2 आहेत ना, ते मम्मी पप्पा आहेत. तर ते मम्मी पप्पाला बच्चूला खूप मारतात. सर तुम्हाला मी दाखवते. हे बघा, ह्यांना असं बंद करून ठेवलं. हे बघा, इथे डेझू आहे, डेझू आणि हा शिंबू. असं बंद करून ठेवायला लागतं त्यांना. नाही बंद केलं ना तर मग खूप मारामाऱ्या करतात. शिंबू मारतो गबरूला, माझ्या गबरूला मारतो शिंबू. रात्री त्याला खूप मारलं त्याने. आणि डेजू मारते हिला. ही माझी शिंबी आहे, ही माझी शिंबूची शिंबी आहे. ही आहे ना माझी शिंबूची शिंबी. माझा बाबू आहे हा, शोना पिल्लू आहे. आता त्यांचा खाऊ संपला आहे बघा. हा असतो त्यांचा खाऊ. याच्यात 2च स्टिकू राहिलेले आहेत. तर ते आता स्टिकू संपलेले आहेत, तर त्या स्टिकू मी आता घेऊन येते. जरा जाते बाहेर ना, तर स्टिकू पण घेऊन. त्यांच्या त्या फेवरेट आहेत. स्टिकू बोलला की लगेच तिथे जाऊन बसणार ते. हे बघा, टेबलवर जाऊन बस. स्टिकू चला, स्टिकू स्टिकू. आता खाल्ले त्यांनी ना, आत्ताच खाल्ले त्यांनी 2 पॅकेट. तर चला मग आता जाते बाहेर, जरा त्यांचा खाऊ पण आणते, भाज्या पण आणते जरा. आणि आता सगळं सामान काय घ्यायचं ते घेऊन झाले. आता मेडिकलमध्ये आलो. हे बघा, मेडिकलमध्ये काल डॉक्टरनी मेडिसिन लिहून दिलेले. ते रात्री उशीर झाला तर घ्यायलाच नाही जमले. आता ते मेडिसिन घ्यायला आलो, खोकला सर्दीचे, मेडिकलमधून. बघू शकतो, एकदा बाहेर निघलं ना, मग अशा प्रकारे जे जे सामान घ्यायचं ना मला, तर मी ते घेऊन मोकळी होते. परत मग खाली उतरायला नको. खाली उतरलं ना मग मला कंटाळा येतो. सारखं खाली उतरा, वरती चढा. तसं तर लिफ्टनीच जावं लागतं, पण तरी पण कंटाळा येतो खाली यायचा. मग घेतले का? किती घेतले? खोकल्याचं ना? खोकला आले बघा. आत्ता आलोय घरी. बाहेर ऊन पडलंय, पण असं वातावरण थोडंसं ढगाळ असल्या कारणाने ऊन सावली असा खेळ चालू आहे पावसाचा. पाऊस काय पडला नाही, आपला थेंब थेंब पडतोय, पाणी असं शिंपडल्यासारखा. आता घरी आलोय. सामान आता पिशवीत सगळं आहे ते काढते. तर हे बघा, पिशवी ठेवली आहे सामानाची भरून. आता सामान काढते, पिशवीतलं सगळं ठेवते व्यवस्थित. आणि मग भेटूया आता उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. बाकी मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टाटा.